शेतकरी बंधूंनो, पैशाचा पाऊस पिकांना जीवदान. दिनांक 15 जुलैपासून ते दिनांक 20 जुलैपर्यंत राज्यात पैशाचाच पाऊस. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी बळीराम गाडेकर. मी आज असं थंबनेल बनवलं आहे की त्या थंबनेल ऐकलं तीच तुम्हाला काही आगळं वेगळं वाटेल, पण तसं नाही. दिनांक 15 जुलैपासून राज्यात जो काही पाऊस होणार आहे मोजक्या ठिकाणी, तर तो पाऊस त्या जिल्ह्यातील त्या पिकासाठी, त्या शेतकऱ्यांसाठी तो एक पैशाचाच ठरणार आहे आणि त्या पिकांना त्याच्यापासून जीवदान मिळणार आहे. तर आजच्या अंदाजामध्ये आपण त्या संदर्भातच सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 15 जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होत आहे. जर तुम्ही इकडे बघितलं तर ही जी लाल रेषा दिसत आहे तुम्हाला, तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते किंचित ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर इकडे कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचाही पश्चिम भाग, पुण्याचाही पश्चिम भाग, नाशिकचाही पश्चिम व काहीसा दक्षिण भागाचा समावेश आहे. इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूरचा पूर्व दक्षिण भाग, वर्ध्याचा पूर्व भाग, यवतमाळचाही पूर्व भागाचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम ते किंचित ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ही जी तुम्हाला आता पिवळी रेषा दिसत आहे, तर ह्या पिवळी रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जालना. त्यानंतर तुम्हाला आता जी काही हिरव्या रेषा दिसत आहे, तर ह्या हिरव्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जुलै ते 20 जुलै या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते एखाद्या ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे इकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा तसेच नागपूरचा काही भाग. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला जर स्थानिक लेवलवर जर काही बदल पाहायला मिळाला, तर यामध्ये पावसामध्ये काहीशी वाढसुद्धा पाहायला मिळेल. त्यामध्ये तो बदल असा, जर आपल्याला आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जर हवेचे दाब जर आपल्या त्या ठिकाणी जर कमी झाले, तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडं जास्तही राहू शकतं. आणि जर हवेचे दाब कमी जर नाही झाले आणि तर नुसते आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल, पाऊस पडणार नाही, असे सुद्धा आपल्याला या पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल. तसेच या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला तसं पाहायला मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, हा जो पाऊस पडणार आहे, तर तो पाऊस खरोखर एक तर पैशाचाच म्हणायला काही हरकत नाही. कारण की त्या पावसामुळं पिकाला जीवदान मिळणार आणि त्या पिकाला जीवदान मिळाल्यामुळं त्या पिकापासून 2 पैसे आपल्या घरामध्ये येणार. त्यामुळं मी आजच्या थंबनेलमध्येच असं म्हणलं की दिनांक 15 जुलैपासून पैशाचाच पाऊस सुरुवात होत आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यानंतर पुढे दिनांक 20 जुलैपासून पुढे ते 25 जुलै या कालावधीमध्ये जर आपण मान्सून ट्रफ बघितला, तर मान्सून ट्रफ आपल्या ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर आपण इकडे व्यवस्थित सांगू, जर मान्सून ट्रफ जर बघितला आपण, तर इकडे असा ही जी लाल रेषा दिसत आहे, ह्या लाल रेषेच्या आतील राज्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामध्ये आहे ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, मणिपूर, काहीसा दिल्लीचा भाग, त्यानंतर झारखंड, इकडे बिहारचा सुद्धा काही भाग आहे. तर मान्सून ट्रफ म्हणजे काही बंगालच्या समुद्राकडून जे काही बाष्पयुक्त ढग आहे, तर ढग ह्या दिशेने इकडे जात आहे.
तर शेतकरी बंधूंना अगोदर थोडक्यात तुम्हाला एक मान्सून ट्रप समजून सांगतो. मान्सून ट्रप कशाला म्हणतात, तर जिकडून हवेचे दाब जास्त राहते आणि ज्या ठिकाणी हवा जाऊन प्रसरण पावते त्या ठिकाणी एक मान्सून ट्रप चालू आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ही पहा तुम्ही, इकडून जी जोराची हवा जाऊन इथं हवा स्टॉप होते, इथे हवा थांबते आणि ह्या पट्ट्यामध्ये पाऊस पडतो, यालाच मान्सून ट्रप म्हणलेलं आहे. म्हणजे दिनांक 20 ते म्हणजे 21 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या मान्सून ट्रप आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणीच पाऊस होताना दिसत आहे. जर पुढच्या 3-4 दिवसामध्ये हा जर मान्सून ट्रप जर असा खाली वळाला तर नक्कीच या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस होईल. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.